श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 31 भाग 2. सीताराम बुवांची गुरुनिष्ठा अद्भुत अशीच होती. एकदा ते असेच गप्पा मारत बसले होते. त्यावेळी बोलता बोलता त्यांचा आवाज चढला. तशी एक साधक त्यांना म्हणाला, बुवा, तुमच्या आवाजाने गुरुराय नाराज होतील. त्या साधकाचे हळुवार बोलणे ऐकून बुवांनी स्वर जाणून बुजून चढाच ठेवला व म्हणाले, महाराजांचे भय वाटत असेल तर ते तुम्हाला, मला काही त्याची भीती वाटत नाही. अगदी यावेळी महाराजांचे आजोबा जरी येथे आले तरी मी कुणालाही भिणार नाही. स्वामीरायांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात सीतारामबुवा बोलत होते. स्वामींनीही आपल्या भालोबाचा शब्द आणि शब्द ऐकला व बसल्या जागेवरूनच त्याचे मुखावलोकन केले व त्यांच्या चेहऱ्यावर निरागस निर्मळ हसू उमटले. पूर्वाश्रमीचा हा आपला धाकटा भाऊ आज आपला परमशिष्य आहे. त्याचा हा लढीवाळ खेळ पाहून महाराजांनी उत्सुकतेने त्याच्याकडे पाहिले. तशी त्यानेही हसून आपले मुख दुसरीकडे वळवले. पवनीत असताना महाराज प्रातस्नानानंतर विठ्ठल मंदिरामागे येऊन औदुंबराखाली बसून उपनिषदाची उजळणी करीत. तसेच गुरुचरित्राचे वाचन, जप, ध्यान, अनुष्ठानही चालत असे. यावेळी गंगा स्नानास येणारे लोक स्वामींना शिवरूप समजून गंगाजलाचा अभिषेक करीत असत. या भक्तांचा भाव भोळा असला तरी त्यांची स्वामींवर निष्ठा असली तरी स्वामींना याचा त्रास होई याची जाणीव कुणालाच होत नसे. सीताराम बुवांच्या जीवाची हे पाहून तगमग होई. ते सर्वांना पोट तिडकीने सांगत की गुरुमस्तकी असा अभिषेक करू नका, त्यांना अत्यंत त्रास होतो. परंतु सर्व लोक त्याकडे दुर्लक्ष करीत व नित्यक्रम करत. शेवटी सीताराम बुवांनी त्या औदुंबराला बांबूचे कुंपण घालून स्वामींचा त्रास दूर केला. सीतारामबुवा महाराजांचे एकनिष्ठ शिष्य होते. ते सदैव महाराजांच्या आसपास असत व गुरुरायांच्या आज्ञा त्यांना वेदवाक्याहूनही प्रिय वाटत. गुरूंच्या प्रत्येक शब्दात त्यांना ब्रह्मवाक्य दिसे. महाराज हेच त्यांचे माता पिता सखा वाटत. प्रात अनुष्ठान संपताच स्वामी सुचिरभूत होऊन ब्राह्मणांना वेदांत शिकवित. यावेळी पारोशा स्त्री पुरुषांना येण्यास बंदी असे. भाष्यपाठ संपल्यावर भोजनपूर्व सर्व दक्षिणी गुजराती ब्राह्मण महाराजांना परातीत बसवून त्यांची सर्वोपचारे महापूजा करत. यात पंचामृत स्नान व रुद्राभिषेकही असे. चंदन केशराची सुगंधित उटी लावून सुवासिक सुंदर पुष्पहार घालून धूपदीप दाखवून सुका मेव्याचा नैवेद्य समर्पण करत व जय जय श्रीमद गुरुवर ही आरती करून शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून बेल, तुळस, फुलं श्रींच्या चरणी अर्पून अत्यादराने स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवत. महाराज नारायण, श्री दत्त, श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रेय असे म्हणून स्वहस्ते ओंजळ भरून सुकामेवा प्रसाद वाटत असत. पवनीच्या या काळामध्ये महाराजांनी कधीही शिव नका असे म्हटले नाही. त्यामुळे अबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष, जात पात न पाहता ते सर्वांवर प्रेम करीत. महाराज चातुर्मासात विठ्ठल मंदिरात बसून पीडितांच्या पीडा दूर करत. मंत्र, तंत्र, औषधोपचार सांगत. पुराणिकांची कीर्तने पुराणेही चालत. याच काळात महाराजांपेक्षा वयस्क अशा दुर्गा मावशी सेवेस होत्या. त्यांची महाराजांवर श्रद्धा होती. महाराजांना त्या देव मानित. स्वामी स्नानास गेले की ती जागा सारवून रांगोळ्या काढीत. स्वामी परतले की भक्तिभावाने वंदन करत. या सेवेने महाराज प्रसन्न झाले व त्यांनी दुर्गा मावशींना संसार, जन्म, मरण याचे सार सांगून उपदेश केला. पवनीमध्ये महाराजांवर व सीतारामबुवांवर श्रद्धा असणारे बरेच लोक होते. या लोकांना अन्नप्रसाद बांधण्याचे काम वाडी शिरोळच्या स्त्री सेवेकऱ्यांवर होते. परंतु हे सर्व लोक प्रसाद नाकारून भक्तिभावाने म्हणत की आम्हाला तुमचा प्रसाद नको. स्वामींच्या हस्ते कोरडा भात जरी मिळाला तरी आम्हाला आनंद होईल. सीतारामबुवांकडे त्यांनीही विनवणी केली. त्यांनी काकुळतेने केलेली विनवणी पाहून सीतारामबुवांनी स्वतः पत्रावळी भरून 500-500 लोकांना प्रसाद वाटला.
याच लोकांमध्ये गुरुरायांवर अपार श्रद्धा असणारा एक भक्त होता. स्वामींनाच तो दैवत मानत असे. स्वामी त्रिकाळ स्नान संध्या करण्यास वैनगंगेवर जात, तशी हाही त्यांच्या पाठोपाठ जाई व स्वामींचे दुरूनच दर्शन घेई. मनामध्ये मात्र श्रीचरणांवर एकदा मस्तक ठेवून कृतार्थ व्हावे हा एकच हेतू होता. पण हे शक्य कसे होणार? परंतु स्वामींना मात्र त्याच्या मनातली गोष्ट कळली. त्याच्या प्रेमळ भाव भक्तीने गुरूंचे हृदय विरघळले. जन्म कसा मिळावा हे कुणाच्याच हातात नसते. आजवर स्वामींनी मुसलमानांनाही दर्शन देऊन पावन केले होते. मग या भक्ताची उपेक्षा तरी का करावी? गरीब श्रीमंत मुसलमान अन्य जात धर्म या सगळ्यांची एकच जात, ती म्हणजे केवळ भक्त. एके दिवशी प्रातःसमयी महाराज आन्हिक उरकून वैनगंगेच्या पैलतीरी एका होडीतून जाण्यास निघाले. पैलतीरी जाऊन काय करणार कुणालाच माहिती नव्हते. सर्वांना किनाऱ्यावरच सोडून महाराजांनी नावाड्यास पैलतीरावर चला असे सांगितले. वैनगंगा दुथडी भरून वाहत होती. जशी महाराजांची होडी जाऊ लागली तशी त्या भक्ताने वैनगंगेच्या प्रवाहात उडी टाकली व पोहू लागला. स्वामी पैलतीरावर पोहोचले व काठावर उतरून स्थिर उभे राहिले. तो भक्त पोहत गुरुरायांपाठोपाठ किनाऱ्यावर आला व स्वामींपुढे हात जोडून उभा राहिला. डोळ्यात अश्रू आले. आपल्या इष्टदेवतेला डोळे भरून एकटक तो पाहू लागला. स्वामींनीही त्याच्याकडे पाहिले. दोघांची नेत्रभेट झाली. तशी काळ अस्तित्व कशाचेही भान न राहून त्यांनी स्वामी चरणांना मिठी घातली व अश्रूंनी चरणावर अभिषेक केला. स्वामी जागचे कणभरही न हलता स्थिर उभे होते. त्यांनी त्याच्या पाठीवरून झरझर हात फिरवला व दंड धरून त्याला वर उठवले. तो अश्रू भरल्या डोळ्यांनी सद्गतीत होऊन गुरुरायांकडे पाहू लागला. स्वामीरायांनी त्यांच्या डोळ्यात पाहिले तशी त्याचे सारे जीवभाव नष्ट झाले व ब्रह्मानंदी टाळी लागली. महासुखाची प्राप्ती त्याला झाली. त्या आनंदमय अवस्थेत त्याला सोडून महाराज पुन्हा वैनगंगेच्या तीरावर आले व पुन्हा स्नान करून होडीत बसले. ऐलतिरी येताच लोकांनी स्वामीरायांची वत्सलता, भक्तावरची प्रीती पाहून श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती की जय असे म्हणून जय जयकार केला. चातुर्मासाच्या काळात आजूबाजूच्या गावात प्लेगची साथ सुरू झाली. महाराजांचा मुक्काम पवनी येथे होता. प्लेगच्या काळातही लोक स्वामी दर्शनासाठी गर्दी करत होते. स्थानिकांना मात्र या साथीत लोकांचा बळी जाईल की काय अशी शंका येत असे. परंतु दर्शनार्थ आलेल्या भक्तांना मात्र स्वामींच्या सहवासात कशाचेच भय वाटत नसे. जेथे गांधा महाराज राहत होते त्या मुरलीधर मंदिरात एक दिवस उंदीर मळून पडला. सारेजण भयभीत झाले. स्वामीही चिंतेत पडले. त्यांनी दत्तगुरूंची प्रार्थना केली की हे प्रभो, आपल्या आज्ञेनेच मी येथे चातुर्मास करावा असा बेत आखला. इथे अनेक भक्त मंडळी आली आहेत. या प्लेगच्या साथीत एकाचा जरी बळी गेला तरी भक्तवत्सल या ब्रीदाला बट्टा लागेल आणि चातुर्मास सोडून येथून जाणे भाग पडेल. तेव्हा आपण माझ्यासाठी या सर्वांचा सांभाळ करावा, अभय देऊन रक्षण करावे. महाराजांची प्रार्थना ऐकून देवानेही आश्वासन दिले की आपण पवनी सोडून जाऊ नये. कुणाच्याही जीवाला काहीही होणार नाही याची खात्री बाळगावी. चातुर्मासाची सांगता येथेच करावी. गोविंदराव व इनामदारांच्या खोलीत उंदीर मरून पडला तशी स्वामींनी परत देवाचा धावा केला. देवाने सांगितले की भाद्रपद वद्य प्रतिपदेपर्यंत प्लेग गावात येणार नाही, पण त्यानंतर मात्र येथे कोणीही राहू नये. पवनीमध्ये विठ्ठल मंदिरात नानाशास्त्री दशपुत्रे पुराण सांगत असत. चातुर्मासाच्या काळामध्ये पुराण सांगताना एक श्लोक त्यांना आडला. स्वामींनी तो श्लोक स्पष्ट करून सांगितला व ते दशपुत्र्यांना म्हणाले, आम्ही जो श्लोक स्पष्ट करून सांगितला त्या अर्थाचे पुस्तक तुमच्या घरात आहे, त्याचा शोध घ्या, म्हणजे यापुढे पुराण सांगताना काही अडचण आली तरी त्याचा उपयोग होईल. दशपुत्र्यांनी घरातील पुस्तक प्रयत्न करून शोधून काढले. ते सापडताच त्यांची स्वामींवरील निष्ठा अजून दृढ झाली. याच नाना दशपुत्र्यांचे सुपुत्र बाळशास्त्री हेही पट्टीचे कीर्तनकार होते. स्वामी त्यांच्यावरही प्रसन्न होते. स्वामी त्यांना निरनिराळी नवनवीन आख्याने रचून देत, पण श्रुती वाक्य कीर्तनात आणू नये अशी ताकीदही देत.
बाळशास्त्रींचे कीर्तन ऐकण्यास महाराज मोठ्या आनंदाने बसत. परंतु चुकून बाळशास्त्र्यांच्या कीर्तनात श्रुत्री वाक्य आले तर मात्र श्री गुरुदेव दत्त म्हणून कीर्तनातून उठत. तशी बाळशास्त्र्यांना झालेली चूक ध्यानी येई व ते कीर्तन सोडून गुरुरायांना धावत जाऊन साष्टांग नमस्कार घालून क्षमायाचना करत. ओघात अशी चूक झाली, परत असे होणार नाही म्हणून विनवीत. श्रुती स्मृती ही साधने आहेत. साधकाने पवित्र काळ आणि पवित्र ठिकाण पाहून त्याची साधना करावी अशी महाराजांची धारणा होती. सिद्धी प्राप्त झालेला साधक चमत्कारात गुंतून जाऊन मुख्य अंतिम ध्येयापासून दुरावला तर आपोआपच त्याचा पुढील मार्ग बंद होईल. यामागे वेदातील शब्द शक्तिरूपांचे महिमान वाढवावे हाच हेतू असे. पवनीत महाराज असताना एक ब्राह्मण महाराजांची कीर्ती ऐकून आपल्या डोळ्याची व्याधी दाखवण्यास आला. येताना बरोबर एका वेश्येला घेऊन आला. महाराजांच्या दर्शनास एकटाच गेला व त्यांना विनवून मला दृष्टिदान द्या, माझ्यावर कृपा करा असे म्हणू लागला. महाराजांनी त्याच्याकडे पाहिले व कठोर शब्दात त्याला सुनावले, बरोबर जी बाई आणली आहे तिला सोडून यावे, मग पुढे काय इलाज करायचा ते पाहू. महाराजांचे हे शब्द ऐकून तो ब्राह्मण खजील झाला व मनोमन गुरुरायांना नमस्कार करून दुःखी होऊन निघून गेला. एकदा गांडा महाराजांनी गुरुरायांना केशरी उटी लावून महापूजा केली व स्वतःला धन्य मानून आनंदित झाले. ते पाहून थत्ते म्हणून एक गृहस्थ होते. त्यांनाही वाटू लागले आपणही महाराजांची पूजा करावी. ठरविल्याप्रमाणे त्यांनी केशरयुक्त उटी महाराजांना लावली व षोडशोपचारे पूजा केली. आपली इच्छा पूर्ण झाली म्हणून त्यांना आनंद झाला. हे पाहून गांडा महाराजांचा मत्सर जागा झाला. ते थत्त्यांना रागवून म्हणाले, तुम्ही लोक रोज अशी उटी लावून महाराजांची पूजा करू नये. त्यांना त्रास होईल असा विचारही तुम्हाला आला नाही का मनात? आज पूजा केलीत पण परत असे धाडस करू नका. हे गांडाबुवांचे कटू शब्द ऐकून थत्ते काहीच बोलले नाहीत, गप्प बसले. हा प्रसंग महाराजांच्या अपरोक्ष झाला होता, परंतु त्यांच्यापासून काय दडणार. त्यांनी आपल्या या प्रिय शिष्याला कडक धडा द्यायचे ठरवले. त्याच रात्री गुरुराया गांडा महाराजांच्या स्वप्नात गेले व त्यांच्या सणसणीत थोबाडीत ठेवून दिली व क्रोधाने त्यांना म्हणाले, तू लोकांना रागाने बोलतोस, तुझ्या मनात अजूनही काम क्रोध मत्सर आहे, मग तुझी आध्यात्मिक प्रगती होणार कशी? खबरदार जर परत असा कोणाचा मनोभंग केलास, भावनांचा आदर राखला नाहीस तर. प्रातःकाळी गांडा महाराज उठले व बघतात तो गालावर माराच्या खुणा होत्या. गाल सुजलेलाही होता. त्याचवेळी तेथे दुर्गा मावशी आल्या. त्यांनी आपण मत्सराने थत्त्यांशी कसे वागलो ते सांगितले. ते ऐकून दुर्गा मावशींनी महाराजांची हात जोडून क्षमा मागितली. महाराजांनी यांच्याकडे बघून गूढ हास्य केले, काहीही बोलले नाहीत. गांडा महाराजांच्या गालावरची सूज उतरली व त्यांचा गाल पूर्ववत झाला. शिष्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी शिक्षा दिली होती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.